हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी 4 बटाटे घेतलेले आहेत मीडियम साईजचे. आणि ह्या बटाट्याची आपल्याला वरची सगळी साल काढून घ्यायची बघा अशा पद्धतीने. मैत्रिणींनो, ही रेसिपी खूप झटपट होणारी आहे आणि खूप टेस्टी चटपटीत अशी ही रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर सर्व बटाट्याची मी साल काढून घेणार आहे बघा. आणि चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका. माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय कमेंट करून मला नक्कीच सांगा. आवडला तर मैत्रिणींना शेअर करा. तर पाहू शकता इथे मी बटाट्याची साल काढून घेतलेली आहे. एका बटाट्याची साल मी तुम्हाला दाखवते काढून. याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या पण बटाट्याची साल काढून घ्यायची आहे, चारी पण. तर सर्व बटाट्याची साल मी काढून घेतलेली आहे बघा. तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्या बाउलमध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे. तर आपल्याला हे बटाटे काय करायचे, एका किसणीने हे बटाट्याची चकल्या करून घ्यायच्यात आपल्याला बघा. खूप छान अशा मस्त पातळ चकल्या पडतात बघा ह्याने. सकाळच्या घाईच्या कामामध्ये टिफिनला आपण ही डब्याला भाजी मस्त बनवू शकतो आणि झटपट होते. अशा पद्धतीने आपल्याला सर्व बटाट्या छान चकल्या करून घ्यायच्यात बघा. बटाट्याच्या चकल्या करताना अगदी सांभाळून करा, हाताला लागेन कापेन ह्याची काळजी घ्या. तर तुम्हाला दाखवते बघा मी. अशा मस्त पातळ चकल्या ह्या पडलेल्या आहेत. तर सर्व बटाट्याच्या मी चकल्या करून घेतलेल्या आहेत मैत्रिणींनो. तर आता हे पाण्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आणि ह्या चकल्या स्वच्छ धुवून घ्यायच्यात बघा. 2-3 पाण्याने आपल्याला चांगल्या चोळून घ्यायच्यात. ते साईडला ठेवूया आपण. आता इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे मैत्रिणींनो. तर कढई आपली छान गरम झालेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1 पळी तेल टाकून घ्यायचे. तेल आपलं गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं टाकून घेणार आहे बघा. पाहू शकता तुम्ही. जिरं आपलं छान तडतडलं ना, त्यानंतर इथे हळद टाकून घ्यायची अर्धा चमचा. तर आपण बटाट्याच्या चकल्या आपण याच्यात तेलावर सोडून घ्यायच्यात आता. चकल्या टाकल्याच्या नंतर आपल्याला हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे. पाहू शकता तुम्ही, वर खाली बटाटा चांगला करून घ्यायचा आहे. पातळ चकल्या आहेत ह्या, शिजायला बिलकुल पण टाइम लागत नाही. वाफेवर मस्त शिजल्या जातात ह्या आणि खायला पण खूप टेस्टी लागतात. तुम्ही डाळ भातासोबत तोंडी लावायला जरी केलं ना, झटपट होणारी रेसिपी ही. थोडंसं आपल्याला ओवा घ्यायचा आहे, हातावर चांगला क्रश करायचा आहे तो, आणि तो ह्याच्यामध्ये टाकायचा आहे. बटाट्यामध्ये ओवा टाकला ना, पचायला बटाटा पण छान आणि खायला पण खूप टेस्टी होती ही भाजी. तर हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे बघा. त्यानंतर थोडंसं आपल्याला हिंग टाकून घ्यायचं आहे. हिंग टाकून झाल्याच्या नंतर परत आपल्याला बटाट्याच्या चकल्या ह्या छान हलवून घ्यायच्यात.
तर इथे मी बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे आणि कांदा मसाला आता टाकून घेते। पाहू शकता तुम्ही, थोडासा मटन मसाला टाकला आहे मी अर्धा चमचा। त्यानंतर जिरी पावडर टाकली आहे थोडीशी मी अर्धा चमचा। आणि अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर परत टाकलेली आहे, त्याने रंग खूप छान येतो। तर हे सर्व मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे। पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने। मैत्रिणींनो, व्हिडिओ छोटासा आहे, अगदी संपूर्ण पहा, मध्ये स्किप करू नका। चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका। तर हे सर्व छान मिक्स करून झालेलं आहे आपलं। तर त्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा। मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा भाजी आपल्याला छान ही हलवून घ्यायची। त्यानंतर इथे झाकण ठेवून घ्यायचे बघा भाजीवर, म्हणजे भाजी आपली वाफेवर मस्त शिजल्या जाते। तर मध्ये मध्ये आपल्याला चेक करायची, भाजी हलवायची मध्ये मध्ये, जेणेकरून आपली भाजी खाली लागणार नाही। पाहू शकता तुम्ही, तर छान भाजी एकदा हलवून घ्यायची। पाहू शकता मैत्रिणींनो, भाजी आपली मस्त झालेली आहे ही। खूप छान लागतो हे बटाटा, चटपटीत अगदी। त्यानंतर थोडी कोथिंबीर आपल्याला मी चिरून घेतलेली ती वरून टाकून घ्यायची। तर मैत्रिणींनो, ही बटाट्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा। चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका। तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन, तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो।